स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। झाली का तयारी सगळी? हो झालं, सगळं भरलंय। टॉयलेटरीज या कप्प्यात आहेत, हा मोजे इथे आहेत पुढच्या बाजूला। असं बरी पण मला नाही जावत आहे तुला सोडून। सुद्धा करमणार नाही तुझ्याशिवाय। हे बघ, तू जेवढ्या लवकर जमेल ना तेवढ्या लवकर इथून निघ आणि तिथे पोहोच। हो येतेच आहे, जमेल तशी। आणि प्लीज काळजी घे स्वतःची। उगीच रात्री 4-4 वाजेपर्यंत बसून ते सीन्स लिहिण्याची काही गरज नाहीये। ते लोक बघतील काय करायचं ते, लिहून घेतील कोणाकडून तरी, नाहीतरी तेच तर असतं। हसू नकोस यार, आय रिअली मीन इट। अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ। यू टेक केअर टू। अनीश, अरे पुत्र चलो, देर हो रही है। मी आले, तुझं टिफिन भरायचं अजून। ओके, सांभाळून जा बेटा। मामा, मी जातोय पण तिची काळजी घ्या। तिला कळेल असं प्लीज काहीही बोलू नका। डोंट वरी पुत्र, ओके? मी आहे ना, तू तुझी काळजी घे। ओके? रुक्मिणी ताई, तुम्ही? अवंतिका आहे का? आत आहेत। अवंतिका, अवंतिका, काय अवंतिका, त्याचं गुड न्यूज। आपल्या अभि आणि आशूला मुलगी झाली। मी 2 दिवसापूर्वी तिच्याशी बोलले, पण तू आत्ताच फोन आला ऐकून। आशू ठीक आहे ना? हो, शी इज ओके। बाळ पण ठीक आहे? हो, मुलगी झाली। माझाही आधी विश्वासच बसला नाही। आपल्यासाठी बर्फी आणली। रुक्मिणीबाई, बर्फी घ्या ना। अभि आशूला मुलगी झाली। तू पण घे ना। अमोलला कळवलं? नाही, आधी पहिलं तुझ्याकडे आलो कळवायला। आशू कशी आहे? एकदम मस्त आहे। मोठं टेन्शन उतरलं। अभि मस्ट बी थ्रिल्ड, नो? हो, मी बोललो ना त्याच्याशी। चला
कनोला खेळायला बहीण झाली. आर्य खरा खरा दादा झालाय. कुठे आहेत कुठे आर्य दादा आतमध्ये आहेत का? आतमध्ये त्याला खेळतोय. सांगून येतो मी सांगून येतो त्याला. अवंतिका सौरभची एक्स वाईफ आहे हे सोयीस्कररित्या मी विसरून गेले होते का? सौरभला अजूनही तिच्याबद्दल फिलिंग्स असतील ही शक्यताच मी गृहीत धरली नाही. त्या दोघांना आज पाहिलं आणि स्वप्नातून बाहेरच पडले. मला सौरभबद्दल जे वाटतं ते बरोबर आहे की चूक आहे, पण मला त्याच्याबद्दल जे वाटतं ते माझ्यापुरतंच आहे. मला त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाहीये, पण मला त्याच्याबद्दल जे वाटतं ते मी थांबवू शकते? नाही, मला नाही वाटत. हॅलो हॅलो अवंतिका. बोला बोला. मामा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आशू कशी आहे? छान आहेत. आणि बेबी शी इज फाईन. कुणासारखी दिसतेय? काय अवंतिका, इतक्यात काही कळणार आहे का? शिवाय तुम्ही आता लगेच बघालच. बघालच म्हणजे? म्हणजे 2 महिन्यात आम्ही सगळे परत यायचं म्हणतोय. तुमच्या बरोबर अभि आशू सुद्धा? हो हो, सगळे. माय गॉड. मम्मा आणि कनू कशी आहे? कनू अगदी झोक्यात आहे. दीदी झालेत ना. मम्मा, अभिला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन सांगा. ओके, सांगते. मम्मा, लवकर या त्यांना घेऊन इकडे. आर्य वाट बघतोय तुम्हा सगळ्यांची. चला ठेवू. बाय. आसावरी, काय ग, काय झालं? नाही, काही नाही. तब्येत बरी नाही आहे का तुझी? ठीक आहे की, मला काय झालंय? मग अनिशची आठवण येते? अनिश जयपूरला गेल्यापासून सारखं हुरहुरल्यासारखं होतंय मामा. कशात लक्षच लागत नाहीये माझं. अगं, मग लिखाणात लक्ष घाल ना. प्रयत्न चालूच आहे. काही लिहायला सुद्धा सुचत नाहीये. पण काय माहितीये का की हा नेहमी असा फिरतीवरती असतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे, पण लग्नानंतर पहिल्यांदाच गेलाय ना. तुलाही हळूहळू सवय होईल याची. हे बघ, आज संध्याकाळी नक्की त्याचा फोन येईल. आणि हे काय, तू काय सारखी कामं करत असतेस? जा भाऊ, विश्रांती घे. चल जा जा. हो हो, चालेल चालेल. आपण सगळे वेळेवर यायला हवं बरं का? ओके. अच्छा, थँक्स. पूजेची सगळी तयारी शशांकच्या घरनं होणार आहे. हो, अरे केटरचा फोन झाला बरं का? आणि टेबल खुर्चीचं काय? नाही, केटरच घेऊन येईल. माळ्या आपण निळ्या सांगितल्या होत्या ना, लाइटिंग. बरं बरं, तुझी इन्व्हिटेशन देऊन झाली का? हो, सगळी झाली ऑलमोस्ट. कोणी राहिलं नाही ना? नाही नाही, झाली झाली, सगळी झाली. म्हणजे बघ, कोणाला रिमाइंड करायचं राहिलं असेल तर आत्ताच करून घे. तुझी आठवण केलीस. हॅलो, हा मी बोलतोय. उद्या पूजेसाठी आठवण करायला फोन केला. सकाळी पूजा आहे. हा, पण तू संध्याकाळी आलीस तरी तुला जमेल तसं ये तू. हा, आर्याला घेऊन ये पण. आणि गाडी पाठवतो मी.
हॅलो. हाय, कसा आहेस तू? मजेत. तू कशी आहेस? मला अजिबात करमत नाहीये तुझ्याशिवाय. आय रिअली मिस यू अनिश. मी टू डिअर. तू काळजी घे स्वतःची, तब्येतीची काळजी घे. आय विल बी फाईन. तू सुद्धा घे काळजी. लिखाणाचं काय चाललंय तुझं? लिखाण चालूच आहे. लिहिते रे, पण मूड लागत नाही अजिबात. आपण पहिल्यांदाच असे एकमेकांपासून दूर राहिलोय म्हणून असेल कदाचित. आपल्याला ना अनिश एकमेकांची खूप सवय झाली आता. मला तर माझं काहीतरी हरवलं असल्यासारखं वाटतंय सतत. खूप आठवण येते तुझी. असवरी, आय एम रिअली लकी टू हॅव यू. मी टू. हे बघ, डोंट बी अपसेट, ओके? तुला येताना काय आणू सांग. काय आवडतं तुला? मला माझा अनिश घेऊन ये. तोच आवडतो मला. आणशील? हो बाबा, हो. बाय अनिश. चल देवी, मी निघतो. शशांक, मी ॲक्च्युली कालच कानावर घालणार होते, पण तू खूप उशीर आलास. काय काम होतं? मी घरी चालली आहे. म्हणजे मी आणि जुई. रिचा, जुईला खरंच घेऊन जाणार आहेस? हो, म्हणजे अगं काही दिवसात तिची शाळा सुरू होईल ना, आणि सगळी तयारी व्हायची अजून. जुई, तू जाणार घरी? डॅडपासून दूर जाणार? आम्हाला सगळ्यांना तुझी खूप आठवण येईल ग. रिचा, खरंच इतक्या घाईने जुईला नेण्याची गरज आहे? घाई तिला नाही आहे, मला आहे. मी निघतीये तर म्हटलं तिलाही घेऊन जाते. अजून किती दिवस तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा. सी यू. बाय. चल बच्चू. थांब रिचा, तुला कोणी सांगितलं तुझा इथे त्रास होतो म्हणून? रिचा, तू इथं आपलेपणानं आलीस, राहिलीस. जुईचा चिवचिवाट घरात भरून राहिला. जुने दिवस आठवले. आता तिला अशी अचानक परत घेऊन गेलीस, करमणार नाही का मला? निदान तिची सुट्टी संपेपर्यंत तरी इथं राहा प्लीज. माही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. माझ्या अडीअडचणीला तुम्ही माझी मदत केलीत. तुमचं म्हणणं मला टाळता येणार नाही. तुमचा हक्क आहे. ठीक आहे, अजून काही दिवस मी राहीन इथे. वाटसे बच्चू. येस. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. शाबास. वा, छान. बघितलंस मी बेटा, संस्कृतमुळे वाणी कशी स्वच्छ होते. Anna, this will definitely help me in my public speaking, na?
सर्टनली सर्टनली. व्हेरी गुड जुई. सकाळी सकाळी संस्कृत ऐकायला किती छान वाटतं ना. बच्चू, मला वाटलंच नव्हतं की तू एवढं छान संस्कृत बोलू शकशील म्हणून. जिभेला वळण लावावं तशी भाषा जिभेवर बसते. आता आपण कधी संस्कृतच्या वाऱ्यालाच उभं राहिलो नाही. आपण आपल्या सारख्या त्या साहेबाच्या भाषेचे पाय धरायचे. अण्णा, ही साहेबाची भाषा कुठची असते? साहेबाची भाषा म्हणजे इंग्रजी. आपल्याला सगळ्यांना नेहमी वाटतं की इंग्रजी ही जगातली महान भाषा आहे. तिच्या पुढे या आपल्या भारतीय मातीतल्या भाषा म्हणजे एकदम तुच्छ वाटतात. आणि त्या भाषांना मानणारे आमच्यासारखे लोक गावठी ठरतात. असं कोण म्हणताय तुम्हाला? तुम्ही काय गावातल्या दिसता? नाही बच्चू, काय ना की तुला इंग्लिश मीडियम मध्ये घालायचा आग्रह मी केला होता म्हणून अण्णा असं म्हणतायत. नाही नाही, प्रश्न नुसता भाषेचा नाहीये. तर देवासमोर हात जोडणं, शुभं करोती म्हणणं, वडीलधाऱ्यांच्या पाया पडणं, हे सगळे मेडिओकर मध्यमवर्गीय संस्कार वाटत होते आपल्याला. पण आम्ही काही बोलूच शकत नव्हतो. किती झालं तरी आम्ही आजी आजोबा, दूरची माणसं, गप्प बसण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हतं. अण्णा प्लीज, जुन्या आठवणी नका काढू. तुम्हाला जसा त्रास होतो तसाच मलाही होतो. अण्णा, आय ॲक्सेप्ट की मी तेव्हा तुम्हाला खूप वाईट साईड, वेडवाकडे बोलले असेल. पण आता माझी चूक कळते मला. मी हे घर सोडून जुईला घेऊन गेले, एकटी राहिले. मग तिला शिस्त लागावी म्हणून तिला हॉस्टेलवर ठेवलं. तिथे तिला शिस्त लागलीही असेल कदाचित, पण ती शरीराची, मनाचं वळण तिला कधी लागलंच नाही. तिच्या प्रिन्सिपलचा फोन आला तेव्हा मला कळलं की घरात मायेनं संस्कार लावणारी मोठी माणसं का असायला हवीत. अण्णा, तुमचा माझ्यावरती राग असणं साहजिक आहे, पण प्लीज त्याची शिक्षा माझ्या मुलीला नका देऊ. अण्णा, एक विचारू? विचार. तुम्ही मम्माला कधीच माफ नाही करणार? सौरभने उद्याच्या कार्यक्रमाला बोलवलंय. आर्यच्या नावाने बिझनेस सुरू केलाय म्हणून त्याला घेऊन ये म्हणाला. म्हणजे मला पर्सनली बोलावलं नाहीच आहे. अर्थात त्याच्या लेखी आता मी फक्त त्याच्या मुलाची आई आहे आणि मुलगा एकटा येऊ शकत नाही म्हणून त्याला घेऊन येणारी एक व्यक्ती. मग कशाला जाऊ मी? रुक्मिणीलाच पाठवते आर्यला घेऊन. सौरभचा हेतू साध्य होईल आणि मलाही ऑकवर्ड वाटणार नाही. नाही पण नको, तसं बरं नाही दिसायचं. आणि सौरभच्या समोर माझ्या दुबळेपणाचं प्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? एकदा असंही वाटतंय की बोलावलं म्हणून जायलाच हवं का? पण आमच्या दोघांमधल्या विसंवादाची झळ आर्यला लागायला नको. आर्यला त्याच्या हक्कांपासून वंचित करण्याचा मला काय अधिकार आहे? सौरभच्या घरी जशी पूजेला गेले
तितक्याच ग्रेसफुली त्याच्या शोरूमच्या उद्घाटनाला जायचं धाडसही मला दाखवायला.